सर, पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं मदत करण्यात येईल. तुम्ही तुमचं 1 महिन्याचं वेतन त्या भागातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिलेलं आहे. कशा पद्धतीची आपण उपाययोजना करतो? नाही, असं आहे ना, ते मी स्वतःहूनच ते काय जाहीर केलं की माझ्या 1 महिन्याचं जे आहे माझं वेतन जे आहे मी मुख्यमंत्री निधीला देतो आहे. कारण महाराष्ट्रामध्ये ही जी आसमानी सुलतानी जी कोसळलेली आहे ती फार मोठी आहे आणि त्याला सगळ्यांनी मदत करण्याची आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि अनेक लोक जे आहेत स्वतःहून जे आहे यामध्ये आता पुढे यायला लागलेले आहेत. तर म्हटलं आपणही कुठे मागे राहता कामा नये म्हणून मी जे आहे माझं 1 महिन्याचं वेतन सगळ्या खासदारांनी आमदारांनी ही भूमिका घ्यायला पाहिजे असं वाटतं. ते आता ते त्यांचं ते ठरवतील. मी त्याच्यावर काही बोलणार नाही. मला काही कोणी सांगितलं मी माझ्या मनानं केलेलं आहे. काय ते बघतील काय करायचं ते. पण एवढं एक आहे की आता जी कुटुंब जी आहेत बाधित झालेले आहेत या पुरामुळं, तर या सगळ्या कुटुंबांना जे आहे आम्ही महसूलच्या यंत्रणेबरोबर संपर्क साधून प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ हे मोफत वितरण करायला सुरुवात केलेली आहे. आणि आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये एकूण कुटुंब जे आहेत 2654 कुटुंबांना आम्ही ही मदत धान्याची मदत पोहोचवलेली आहे. त्याच्यामध्ये 26.5 मेट्रिक टन गहू आणि 26.5 मेट्रिक टन तांदूळ हे आतापर्यंत आम्ही वाटप केलेलं आहे. आणि आम्ही आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की जिथे जिथे या अशा प्रकारचा प्रलय झालेला आहे कुटुंब जे आहेत त्या अडचणीत आलेले आहेत त्यांना आपण सरळ रस्ते मदत करायची आहे. त्याप्रमाणे सगळीकडे मदत कार्य प्रत्येक डिपार्टमेंटचं वेगवेगळ्या पद्धतीनं सुरू आहे. त्याच्यामध्ये माझ्याकडे हे डिपार्टमेंट आहे. तर या पद्धतीनं आम्ही अन्नधान्य पुरवण्याचं काम सुरू केलेलं आहे. अतिवृष्टी इतक्या मोठ्या प्रमाणात झाली आहे. आपत्ती व्यवस्थापनाकडे केंद्राचा 4700 कोटींचा निधी आलेला आहे सर, पण फैल मंजूर होत नाही. सरकार कशा पद्धतीने मदत करणार आहे? असं आहे ना की केंद्राची मदत निश्चितपणे येईल, 100% येईल. आणि काही वेळेला ते एक ठरलेली पण असते की ठराविक प्रत्येक राज्याला ही ठराविक मदत ही दरवर्षी या आपत्ती व्यवस्थापनासाठी ठरलेली असते तिथे येईलच. परंतु यावेळी जी आपत्ती एवढी मोठी आहे की अपेक्षा भारत सरकारकडून ज्यादा मदत यावी अशी अपेक्षा निश्चितपणे आहे. परंतु त्याची वाट न पाहता महाराष्ट्र सरकार जे आहे पूर्ण शक्तीनं जे आहे हे आपल्या बाधित जे शेतकरी कुटुंबीय आहेत त्यांच्या पाठीमागे उभे आहे. आणि पैसे भारत सरकारचे येतील, परंतु त्याची वाट न पाहता जे आहे वाटप पैशाचं सुद्धा सुरू झालेलं आहे. उद्धव ठाकरेंनी 10,000 कोटींची मागणी केली आहे केंद्राकडे. असं नाही 10,000 कोटी लागतील का 15,000 कोटी लागतील, जेवढे लागतील तेवढे. परंतु आता किती बाधित झालेले आहेत त्याचे पंचनामे जे आहेत जोपर्यंत येत नाही. आता कालची मीटिंग झाल्यानंतर सुद्धा पाऊस सुरू आहे अनेक वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. तर हे सगळे पंचनामे झाल्यानंतर किती कुटुंब बाधित आहेत, किती मदत द्यायला पाहिजे. आणि एनडीआरएफ जे आहे त्यांच्याकडून जी मदत येतेच आहे, अधिक आपली मदत जी आहे ते सुरूच आहे. तर एकूण सगळा ज्या वेळेला डाटा गोळा होईल त्यावेळेला आपल्याला कळेल की आपल्याला एकूण किती पैसे आणखी द्यायचे आहेत. आता ही पहिल्या फेजमध्ये आपण ही मदत केलेली आहे. तर याहीपेक्षा आता जमिनी खरडून गेलेल्या आहेत, घरं पडलेली आहेत, मग शाळाही पडलेल्या आहेत, त्याच्याबरोबर सरकारी कार्यालय पडलेली आहेत, रस्ते उखडून गेलेले आहेत, नदीने जे आहेत आपला म्हणजे काठ सोडलेला आहे, इकडे तिकडे सगळीकडे पाणी पसरलेलं आहे. शेतीमध्ये तर 2-2, 4-4 फूट पाणी आहे. सगळ्या ज्या बागा ज्या कोळमळून पडलेल्या आहेत, काही काही बागा वरती यायला 5-5 वर्ष लागतात. आता त्या परत यायच्या म्हटलं तर हे ते पीक गेलं, पुढची 5 वर्ष आणखीन काही मिळणार नाही. या अशा सगळ्या अडचणीचा अभ्यास करूनच मग एकूण किती मदत कुणाला किती द्यायची हे ठरवण्यात येईल. मग त्याच्यासाठी जी काही रक्कम लागेल ती
निश्चितपणे शासन खर्च करेल. तर शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान पाहता काही निकष न ठेवता शेतकऱ्यांना मदत येत्या काळात देण्याचा प्रयत्न सरकारचा असेल. फक्त एक बोलतो ते एक बोलतो. मागील 9 वर्षामध्ये आपण पाहिलं तर 571 हेक्टरवरून नुकसान झालेलं आहे. वारंवार असं नुकसान होतंय, बळजागा कोलमडून पडलेला आहे. कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी काही सरकार कायमस्वरूपी आता असं आहे की आपण हे पाहिलं, हा एवढा पाऊस कधी पाहिलाय का? माझ्यापेक्षा अनेक वर्षांनी मोठे असलेली माणसं जे आहेत, वृद्ध माणसं, ते सांगा हे असा पाऊस आम्ही कधी पाहिलाच नाही. तर याची काय आपण कायमस्वरूपी आपण सोय करणार आहोत? अहो, शहरामध्ये सुद्धा ज्या वेळेला आपण पावसाचं पाणी वाहणारी जी गटार तयार करतो आपण, याला आपण स्टॉर्म वॉटर ड्रेन्स म्हणतो, ते सुद्धा मागच्या 50-60 वर्षाचा सरासरी किती पाऊस पडतो, मग किती पाणी जायला पाहिजे ते लक्षात घेऊनच त्या पाईपांचं सुद्धा माप ठरवलं जातं आणि की त्याच्यातून तेवढं पाणी निश्चितपणे जाईल. तर हा जो आहे मागच्या 50-60 वर्षाचा 25 वर्षाचा अभ्यास करून कुठे काय करायचं याच्यावर आपण निर्णय घेत असतो आणि कार्यवाही करतो. पण अचानक या सगळ्या ही जी काही ढगफुटी होते आणि ती काही राज्यातच होते असं नाही, पूर्ण देशात होते आणि फक्त देशात नाही तर जगात सुरू आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये सुद्धा ह्युस्टन नसलं अनेक प्रांतांमध्ये जे आहे पाणी वाहत आहे. आपल्यासारखीच अडचण निर्माण झालेली अनेक ठिकाणी. तर आता ही जी आहे आपण ज्याला ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणत होतो आणि अनेक लोक जे आहे त्याला फार काही महत्व देत नव्हते. पण आता त्याचं आपल्याला ते सगळं लक्षात येईल की पूर्वीसारखं काय हे हत्ती नक्षत्र आलं आणि हे फला नक्षत्र आलं, आता एवढा पाऊस पडणार आणि आता ते जेवढं तसं होतं नियमानं, ते सगळे नियम आता बाजूला गेलेले आहेत आणि कुठेही कसाही कोसळतो पाऊस पडतो असं नाही, मग कोसळतो आणि त्याच्यामुळे जे प्रचंड नुकसान होत आहे. आणि त्याची अपेक्षा यापूर्वीची जे काही डिझाईन किंवा टाउन प्लॅनर्स होते, आर्किटेक्ट, त्यांनी कधीच अशी अपेक्षा केली नव्हती की असं काहीतरी होणार आहे पुढे. सर, तुम्ही केलेल्या मदतीचं सगळीकडे कौतुक होतंय, मात्र शिंदेच्या शिवसेनेकडून पूरग्रस्त भागामध्ये काही अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं द्यायला पाहिजे प्रत्येकाने. आणि त्यांनी त्याच्यावरती स्वतःचे फोटो लावलेले आहेत. त्याच्यावरून मग त्या टीका आता माझं त्याच्यात जायचं नाही. माझं म्हणणं आहे की पॉलिटिकल पार्टी शिंदे असतील, फडणवीस असतील, शरद पवार साहेब असतील, अजित पवार असतील, कोणी आणि नुसते राजकीय पक्ष नाही, सगळ्या संघटनांनी जे आहे याला पुढे यायला पाहिजे. अगदी ह्या तुमच्या जे काय म्हणतात ना चित्रपट व्यवसायातील त्या संस्था आहेत त्यांनी सुद्धा पुढे आले पाहिजे, उद्योगपतींनी पुढे आले पाहिजे. ज्यांना जी मदत करता येईल ती मदत या वेळेला महाराष्ट्रातील आपल्या या जनतेला करण्याची सगळे मंत्री आवश्यकता आहे. मंत्री नेते जे आहेत महायुतीचे हे आजपासून दौऱ्यावरती आहेत. आपण कोणकोणत्या भागात मी चाललो आता विशेषतः मी जे आहे नाशिक भागामध्ये काल विशेषतः ज्या मीटिंग चालू होती त्या तिकडे एवढ्यामध्ये ढगफुटी झाली. आता आमचे सगळे लोक तिथे गेले आहेत, ते पंचनामे सुरू झाले काय आणि आता मी निघालो का इथे काही काम होतं ते आता हिंदी में जानना चाहेंगे जिस तरह से महाराष्ट्र के अलग अलग पार्ट्स में परिस्थिति है, क्या जानकारी देने चाह रही है फार्मर से बात? देखिए सब जगह जो है मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री उन्होंने बांट लिए कुछ जिले, या तुम जाओ वहां तुम जाओ. और मुख्यमंत्री ने सारे जो है जो पालक मंत्री है, गार्डियन मिनिस्टर है, उनको कहा कि वो अपने अपने जिले में और खुद के जिले में और जहां आप वो गार्डियन के मिनिस्टर के तहत काम कर रहे हैं वह तुरंत जाए. तो सब लोग जा रहा है, मैं भी निकल रहा हूँ. मगर ये जो है ये डिपार्टमेंट का कुछ काम था कि भाई ये अनाज जो है इन लोगों को पहुंचना चाहिए. जो भी लोग जो है इस भारी वर्षा के कारण नुकसान जिनको बहुत बड़ा पहुंचा है, उनको जो है जो हर फैमिली को हम 10 किलो गेहूं और 10 किलो चावल वो मुफ्त दे रहे हैं, जिसमें अभी तक जो है 2654 फैमिलीज इनको जो है हमें करीबन 26.5 मेट्रिक टन गेहूं और 26.5 मेट्रिक टन चावल बांट दिया है. और ये काम शुरू है.
तो ये सारा जो है हमको जो काम करना था वो अभी हमने पूरा किया। अभी हम भी मुंबई के बाहर जा रहे हैं, जहाँ मतलब नासिक वो इलाके में जहाँ बहुत बड़ी भारी वर्षा हुई। विपक्ष को क्या जवाब देना चाहेंगे जो सवाल उठा रहे हैं? विपक्ष कह रहा है कि 50,000 तुरंत जो है रिलीफ फंड दिया जाए फार्मर्स। जितना भी लगेगा उतना सरकार देने के लिए तैयार है। मगर सारे कलेक्टर है, सारे रेवेन्यू यंत्रणा जो है वो जो है अब विजिट कर रही है, लोगों को मिल रहे हैं, कितने घर टूटे हैं, कितने एकड़ जमीन खराब हुई है, मिट्टी निकल गई है, कितनी फसल बर्बाद हुई है, कितने गवर्नमेंट के जो है बिल्डिंग है, स्कूल्स वगैरह जो है खत्म हुए हैं, रास्ते खत्म हो गए हैं। ये सारा जायजा लेने का काम शुरू है। जैसे ही पूरा जायजा लिया जाएगा फिर कितना पैसा लगता है वो बात अलग है, जितना लगेगा उतना, क्योंकि किसी भी हालत को किसान भाई बहनों को पूरी मदद करना ये हमारा प्रथम कर्तव्य होता है और सभी लोगों को चाहिए कि इसमें हाथ बटाएं। बिल्कुल सर।